नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती. आणि आज सोसायटीतल्या आम्ही सगळ्या महिला मिळून जन्माष्टमी साजरी करणार आहे. आता हे इथे पाळणा बांधायची तयारी चालू आहे आणि बाकीचे आम्ही इथं सगळे छान असे रेडी होऊन आलो होतो. आणि अर्ध्या मैत्रिणी अजून तयार व्हायच्या होत्या. सगळी तयारी झाल्यानंतर इथली मग त्या तयार होणार होत्या. आणि आता इथं बघू शकताय की इथं पाळण्याची दोरी बनवायची चालू आहे. तर त्यासाठी फुलांची माळ विणायची चालू आहे आणि इथं आता पाळणा सजवायचं चालू आहे. या काकांनी आम्हाला खूप मदत केली. डेकोरेशनचं सामान पण त्यांच्याकडे जे अवेलेबल होतं ना ते आम्हाला दिलं होतं. आणि पाळणा बांधण्यापासून ते फुलं सजवण्यापर्यंत त्यांनी आम्हाला मदत केली होती. आता इथं बघा, आता पाळण्याची दोरी बनवायची चालू आहे इथं. आता माझ्या या सगळ्या मैत्रिणी छान रेडी होऊन आल्या होत्या आणि राहिलेल्या रेडी व्हायला जाणार होत्या. तोपर्यंत इथं तयारी चालू होती. सगळे छान रेडी होऊन एकत्र येऊन असं काही काम करायला किती मस्त वाटतं ना. आता इथं पाळणा बांधून झालाय, त्याला डेकोरेशन पण करून ऑलमोस्ट झालेलं आहे. आणि मागे लिफ्ट होती, ये जा करती लोक म्हणून, तिथे आपण पडदा लावला होता. आणि ब्लॅक कलरचा पडदा लावल्यामुळे पाळणा अजूनच उठळून दिसत होता. आणि सगळे एकत्र येऊन जे दिसेल ते सगळे काम करत होते. आता इथं पाळण्याची दोरी बांधायचं चालू आहे. जी आत्ता फुलांची माळ आपण बनवली होती ना तीच दोरी बनवायची होती, बांधायची चालली होती. आणि त्याची हाईट कशी ॲडजस्ट करायची, किती ठेवायची हे पण चाललं होतं इथे. आणि असे कार्यक्रम साजरे केल्यानंतर ना सगळ्या वयाची लोक एकत्र येतात, छान गप्पा गोष्टी करतात, पडेल ते काम करतात. त्याच्यामुळे काय होतं की एकी वाढते, विचारांची देवाणघेवाण होती आणि आपलं मन पण फ्रेश होऊन जातं. आता कृष्णाचा जन्मदिवस म्हणजे ही आपल्या परंपरेचा एक भागच आहे बरं का. आता इथे काकू कृष्णाला घेऊन आलेत. तो एवढा सुंदर दिसत होता, खूप छान दिसत होता. आणि त्याचे कपडे पण भारी दिसत होते एकदम. आणि कॅमेऱ्यापेक्षा पण ना समोरनं खूपच छान दिसत होता. तर खाली एक छोटासा चौरंग मांडला आणि त्या चौरंगावर कृष्णांची मूर्ती ठेवली होती आपण. आणि हा कृष्ण ज्यांचा आहे ना त्यांनी हा कृष्ण मथुरेवरून आणला होता. आणि बघा कपडे पण किती छान आहेत. आता सगळी तयारी झाली होती. जे रेडी व्हायचे होते ना ते रेडी होण्यासाठी गेले होते आणि आता ही रांगोळी काढत होत्या. आणि माझं काम करत करत शूट पण घ्यायचं चालू होतं. आणि आता इथे बघा, आता सगळ्या दोन्ही साईडने रांगोळी काढून झाल्या होत्या. पण पाळण्याखाली एखादी तर फुलांची रांगोळी असावी म्हणून जेवढी फुलं अवेलेबल आहेत ना तेवढ्यात काम चालू होतं. आता इथं पाळणा सजवून झाला होता आपला. आणि आता इथे या ताईंची रांगोळी काढायची चालू होती. पलीकडे माझी रांगोळी पण संपत आली होती. ऑलमोस्ट सगळी तयारी झाली होती. आणि त्याच्यानंतर म्हटलं आपण थोडेसे फोटो काढून घेऊ सगळे. तर जे रेडी झाले होते त्यांनी थोडे थोडे फोटो काढून घेतले. आणि बाकीच्यांचं रेडी होईपर्यंत हे सगळे रेडी होऊन बसले होते. आमचं फोटो पण काढून झालं होतं एकत्र सगळ्यांचं. आता टाईम होत आला होता आणि आता सगळे खाली आले होते. आता कृष्णाला आपण इथं पाळण्यामध्ये ठेवले. आता सगळी तयारी झाल्यानंतर हे श्रीकृष्ण किती छान दिसत होते. आणि त्यांचा ड्रेस, त्यांचा मुखवटा किती मस्त दिसत होतं ना सगळं. आणि तयारी पण जोरात झाली होती बरं का. आणि इथं कृष्णांना पाळण्यात ठेवल्यानंतर इथं सगळ्यांनी औक्षण करून घेतलं कृष्णांचं. आणि सगळ्यांनी आधी दर्शन घेतलं, 1 बाय 1 सगळ्यांनी करून घेतलं. आणि आता इथं सगळ्यांनी एक एक करून छान असं कृष्णाला ओवाळून घेतलं. आणि त्याच्यानंतर आम्ही म्हटलं की आरती करूयात. तर सगळ्यात आधी आरती करून घेतली आणि त्याच्यानंतर आम्ही पाळणं म्हटलं होतं. आणि इथे ओक काकू कृष्णाची आरती म्हणणार होत्या. मुरलीधरा चला ओवाळू आरती मुरलीधरा, मुरलीधर हे नामचे साजे, आदर सुंदर बासरी वाजे, गोपाल टाकुनी आल्या सर्व घराची गंगा, करीत येऊनी देवरा, चला ओवाळू आरती मुरलीधरा, चला ओवाळू आरती मुरलीधरा. झालं
आणि इथे छान कृष्णाचे फोटोज काढले आम्ही सर्वांनी. आणि आणि तो एवढा छान दिसत होता ना, असं वाटायचं त्याचं रूप ना डोळ्यामध्ये साठवून ठेवावं. आणि त्याच्यानंतर आता ना इथं सगळे जे आपल्याकडे कला आहेत, म्हणजे ओक काकू गाणी म्हणत होत्या. खूप छान आवाज आहे, त्यांनी मस्त गाणी म्हणली. आणि आता इथं आमचं फोटोशूट चालू आहे. कृष्णाचे थोडे फोटो सगळ्यांनीच काढून घेतले होते. लपून छपून गिरहारी मारतो गोपीत खारी रंगाची पडते सरी. आता इथे कृष्णाचं भजन करून झालं होतं आमचं. आणि आता नैवेद्य दाखवायची वेळ आली होती. नैवेद्याला गोपाल काला आणि सुंठवडा बनवला होता. बर्फी विकत आणलेली होती आणि केळी, ह्याचा नैवेद्य दाखवायचा चालू होता. आणि इथे आता काकूनी नैवेद्य दाखवायचं चालू आहे त्यांचं. तर इथं खाली नैवेद्य ठेवता येत नव्हतं, म्हणून त्या डब्यावरती नैवेद्य ठेवत होत्या. आणि छान असं त्यांनी नैवेद्य दाखवून घेतला देवाला, नमस्कार केला त्याच्यानंतर. वाट आता काकू सगळ्यांना. मग देवाला नैवेद्य दाखवून झाल्यानंतर आम्ही सगळ्यांनी प्रसाद घेतला. सोमटोडा आणि गोपालकालाचा प्रसाद होता, केळी आणि बर्फी पण होती. आणि त्याच्यानंतर आम्ही छोटासा नाश्ता ठेवला होता आणि तो नाश्ता केला सगळ्यांनी मिळून. तसा आजचा दिवस ना आमच्या सगळ्यांच्या, म्हणजे सोसायटीमध्ये ज्या पण महिला होत्या ना, सगळ्यांच्या स्मरणात नेहमी राहील, आठवणीत नेहमी राहील. आणि आपलं यूट्यूब चॅनल असल्यामुळे ना हा दिवस आपल्या यूट्यूबवरती मात्र स्टोअर राहील. जेव्हा कधी या दिवसाची आठवण येईल ना, तेव्हा सगळ्यांना केव्हाही जाऊन बघता येईल हा दिवस. हा भरपूर आहे, अजून दुसऱ्या डब्यात आहे. आता त्याच्यानंतर सगळ्यांच्या नाश्त्याच्या, म्हणजे छोटासा, रात्रीचे 12 वाजले होते ना, त्यामुळे जास्त कोणाला काही भूक नव्हती, त्यामुळे छोट्याच्या नाश्त्याची तयारी केली होती. आम्ही वेपर्स, केळी, बर्फी आणली होती. त्याच्यासोबत सोमटोडा होता, आपला गोपाळकाला केलेला होता तो पण होता. तर हा सगळा प्रसाद घेतला होता आणि आम्ही इथं सगळ्यांनी मिळून एकमेकींना वाढला आणि खाऊन घेतलं ते. आणि इथे काय होतं की आजकालच्या धावपळीच्या आयुष्यामध्ये आपल्या तर अशी एक संधी भेटते आपल्याला की आपण सगळ्या महिला एकत्र येतो, छान हसतो, गप्पा मारतो आणि आपल्या आठवणी पण तयार करतो. त्याच्यामुळे मला कधी कधी वाटतं ना, ही फक्त धार्मिक गोष्ट नाहीये, तर ती आपलेपणाची पण गोष्ट आहे. आणि तुम्हाला पण आमच्या सोसायटीतल्या महिलांचा हा प्रयत्न आवडला का, ते मला मात्र कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का. आणि आता इथे जवळजवळ 1 वाजले होते, आम्ही थांबलो होतो. आणि आता आजचे जे व्हिडिओ आहेत ना सगळे, तर ही जी ऋतू आहे ना, ऋतूने घेतलेले सगळं क्रेडिट तिला. आणि ऋतू थँक्यू सो मच बरं का, की मी कामात असताना तू माझे हे सगळे व्हिडिओ घेतले होते. आणि आता इथं सगळ्यांचा नाश्ता चालू असताना अर्ध्या लोकांचे मात्र फोटो काढायचे चालू होते. जे लेट आवरून तयार होऊन आले होते ना, त्यांचे फोटो काढायचे तयार होते. आणि आम्ही मात्र नाश्ता खात खात त्यांच्याकडे बघत होतो, यांची काय तयारी चालू आहे, कशी पोजेस चालू आहेत, कसे फोटो काढतात ते. इकडे आमचे खायचं चालू होतं आणि यांचं फोटो काढायचं चालू होतं. आणि त्याच्यानंतर मात्र आम्ही सगळ्यांनी एक ग्रुप फोटो काढला की आपल्याला ती आठवण राहील की आपण सगळ्यांनी मिळून हा सण साजरा केला होता म्हणून. आणि इथं आमचे फोटो काढून झाल्यानंतर ना आम्ही सगळं जे आणलं होतं ज्यांचं सामान त्यांना परत केलं. हे जे डेकोरेशन केलं होतं ते सगळं काढून बाजूला ठेवलं व्यवस्थित सुटसुटीत. ज्यांचं सामान आम्ही काय आणलं होतं ना त्यांना ते पोचतं केलं. आणि डेकोरेशन करायला एवढे सगळे हात होते करू लागायला, आणि तरी सुद्धा एवढा वेळ लागला होता. पण एवढं सगळं केलेलं काढायला मात्र काही वेळ लागत नाही, पटकन ते सगळं काढलं पटपट. 5 ते 10 मिनिटात सगळं काढून झालं होतं. आणि काका थँक्यू बरं का, आम्हाला सगळी ही तयारी करू लागल्याबद्दल. आणि आता झालं, सगळे निवांत झाले. इथं नाश्ता बिष्टा झाला होता सगळ्यांचा. आणि इथं बघा आमच्या मेघनाताईंचं काय चाललंय, सगळ्यांचं झालंय पण निवांत प्रसाद खायचा चालू आहे त्यांचा. चला भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये, बाय.